नमस्कार प्रेक्षकांनो, या मालिकेच्या आजच्या जबरदस्त भागामध्ये आपलं स्वागत आहे. आणि त्यामध्ये आता इकडे शर्वरी ही आता मोबाईलवर मेसेज करून शायनर तू पुस्तक वाचतोय ना असा मेसेज टाईप करताच आता जय तो मेसेज वाचतो. जयला धक्का बसतो आणि जय इकडे तिकडे बघत आता दरवाजा उघडून शर्वरी बाहेर आली की काय असं बघतो, पण तिथे कोणीच नसतं. तर जय विचार करतो की हिला कसं कळलं मी पुस्तक वाचतोय म्हणून. आणि त्यानंतर इकडे आता लगेच आता जय मेसेज टाईप करून आता आय डोंट इंटरेस्ट इन लव्ह स्टोरी असं लिहितो. तर आता शर्वरी तो मेसेज वाचते आणि डोळे वर खाली करते आणि तो आता सिम्बॉल पुन्हा मेसेज टाईप करून आता जयला पाठवते. आणि रागा वैतागी जय आता तसा झोपी जातो. तर इकडे शर्वरीसुद्धा मोबाईल ठेवून देते, पण पुन्हा आता जयला झोप येत नसते आणि जय मेसेज टाईप करून शर्वरीला पाठवतो. आणि पुन्हा आता न राहून आता जय खुर्चीवर बसत आता ते लव्ह स्टोरीचं पुस्तक वाचायला घेतो. आणि इकडे आता शर्वरी मेसेज येण्याची वाट बघत असते. तर तिकडे जय आता पुस्तक वाचण्यामध्ये दंग असतो. आणि आता जय त्या पुस्तकाचं एक एक पान वाचून आता ती सगळी लव्ह स्टोरी आता व्यवस्थित लक्षपूर्वक आता वाचत असतो. तर शर्वरी इकडे जागीच असते. आता बराच वेळ होता क्षणी जयने ते पुस्तक वाचलेलं असतं आणि झोप आल्यानंतर आता जय हा झोपतो. तर त्याच वेळेस आता तेजू तिथे येते आणि झोपलेल्या जयकडे बघते. आणि आता इकडे जय हा सकाळी लवकर उठलेला नसतो आणि तेजू आता जयला म्हणते की अरे जय 8:30 वाजून गेले. तर जय उठतो आणि म्हणतो की हे काय, मी एवढ्या उशिरापर्यंत कसा झोपलो. तर आता तेजू म्हणते की ये आपण एकत्रच ब्रेकफास्ट करूयात. आणि तेजू निघून जाते. तर जय आता ते पुस्तक बघतो. आणि इकडे आता दुसऱ्या दिवशी आता शर्वरी आणि सगळ्या जणी आता आवरत असतात. आशू पुस्तक वाचत असते. तर शर्वरी तिथे येते आणि म्हणते की हे काय दररोजची कटकट, सकाळी लवकर उठा, स्वतःचं आवरा, ट्रॅफिक लागलं की तसंच जा, आणि उशीर झाला कामावरती बॉसचा आरडा, त्याच्यात चिडचिड, सगळं काही मनाविरुद्ध, आणि संध्याकाळी परत या थकून भागून. तर आता शर्वरी म्हणते की आशू तुझं बरं आहे बाई, तू मनाची बॉस आहे. तर आता लगेच इकडे आशू म्हणते की हे काय शर्वरी माझी चेष्टा करत जाऊ नको बरं का. तर अनु म्हणते कोणतं पुस्तक वाचते. तर लगेच आता असावरी ते लव्ह स्टोरीचं पुस्तक वाचत असते. ते बघून शर्वरी म्हणते की बापरे आता काय हेच पुस्तक वाचणार ना ताई. तर आता आशू म्हणते की शर्वरी तू माझी कायम चेष्टा करत जाऊ नकोस बरं का. मला मोकळा वेळ भेटल्यानंतर मी वाचते आणि माझं वाचायचं झाल्यानंतर तूच वाच, खूप छान आहे आणि तुलासुद्धा आवडेल. शर्वरी म्हणते की लव्ह स्टोरीचं पुस्तक वाचायला सगळ्यांना आवडतं, पण त्याला आवडत नाही ना. आशू म्हणते कोणाला. शर्वरी म्हणते की त्या जय खानोलकरला. तर आता आशू म्हणते की 1 मिनटं, त्याला आवडत नाही हे तुला कसं माहिती. आता शर्वरी सांगू लागते आमच्या ऑफिसमध्ये फ्रेंडशिपचं सेलिब्रेशन होते. आणि शर्वरी म्हणते की सगळेजण त्याला घाबरतात म्हणून त्याला कोणीच गिफ्ट नाही दिलं. शर्वरी म्हणते की म्हणून त्याला कोणी गिफ्ट न दिल्यामुळे मी त्याला आता लव्ह स्टोरीचं पुस्तक दिलं. आणि नंतर मी त्याला म्हटलं वाचलं का. तर तो काय म्हणतो मला लव्ह स्टोरीमध्ये इंटरेस्ट नाही. जगातला हा एकमेव असा पुरुष असेल, जगातला हा पहिला प्राणी असेल ज्याला लव्ह स्टोरी आवडत नाही. आता असावरी म्हणते की शेरू तुला कळायला हवं, मग त्याला तू लव्ह स्टोरीचं पुस्तक का दिलंस. शर्वरी म्हणते की त्याला बाकीचं सगळं जमतं पण प्रेमात पडायला त्याला जमत नाही. शर्वरी म्हणते की असं मला वाटतं. शर्वरी म्हणते मग मला वाटलं हे पुस्तक जर दिलं तर त्याला त्याच्या डोक्यात प्रकाश पडेल आणि मग त्याच्या आईची ती अट पूर्ण होईल, नाहीतर त्याच्या आईची ती अट कशी पूर्ण होईल. आणि शर्वरी म्हणते की जर त्याच्या आईची अट पूर्ण केली नाही तर गौतम आणि असं म्हणताच आता शर्वरी थांबते. आणि लगेच आता शर्वरी पुढे येत म्हणते की अगं ताई तो शब्द पूर्ण करणारच आहे, त्याने त्याच्या आईला शब्द दिलाय ना. आणि शर्वरी म्हणते की आणि बघ त्याच्या आयुष्यात पण कुणीतरी नक्की येणार. शर्वरी म्हणते मग त्याचं लग्न होणार आणि तुझी आणि गौतमची वाट मोकळी होणार. आणि शर्वरी म्हणते की ताई तू टेन्शन घेऊ नकोस. आसावरीला आता धक्का बसतो आणि घाबरतच आता आसावरी म्हणते की नक्की त्याच्या आयुष्यात कुणीतरी येऊन तो प्रेमात पडेल ना. तर शर्वरी म्हणते हो. आणि शर्वरी म्हणते की असा कसा नाही पडणार, त्याला तर मी प्रेमात पडायला लावणार म्हणजे लावणारच. आणि इकडे आता जय हा त्याची आवरून नाश्ता करायला येता क्षणी आता गौतम जयवरती फायरिंग करतो आणि म्हणतो की काय उशिरा उठतो, अरे कामावरती फोकस ठेव, नुसतं झोपत जाऊ नकोस. आणि तुला कळतंय का, फोकस ठेव फोकस. तर आता जय हा तिरप्या नजरेने आता गौतमकडे बघतो. तर गौतम मोठमोठ्याने हसू लागतो आणि इकडे आता
आजीसुद्धा भालू आजी आणि तेजू सगळेजण असू लागतात आणि जय म्हणतो मी फक्त एक दिवस उशिरा उठलोय पण तू काय करतोय आठवतंय ना तुला. आणि लगेच आता गौतम म्हणतो पण आज मी जिंकलो ना. जय म्हणतो थांब आता मी तुला ना जास्तच काम करायला लावतो. आणि गौतम म्हणतो की आज एवढ्या उशिरा का उठलास, काही काम करत होतास की. आणि जय म्हणतो ऑब्विसली मी कामच करत होतो, वाचत नव्हतो. आणि त्यानंतर आता जय म्हणतो की बरं चला मी वाचत होतो, तुला सीसी करून व्हिडिओ पाठवतो आणि मग तू सुद्धा वाच. तर जय म्हणतो चला कामाला उशीर होतोय आणि जय तसाच आता ज्यूस पिऊन बाहेर निघून जातो. तर गौतम सुद्धा. तेजू म्हणते यांचं ना काहीतरी वेगळंच चाललंय, विचित्र चाललंय आई. उद्यापासून फक्त आपण आपल्या दोघींचाच नाश्ता करायचा आहे, सगळे पदार्थ तसेच आहे आणि काही विचित्रच वागतायत. तर आता भालू आजी म्हणते की वागू दे ना मग, तुला काय एवढं. आणि भालू आजी म्हणते की अगं मला हेच तर हवंय. भालू आजी तेजूला म्हणते की तू राहू दे ग, तुला काही कळणार नाही पण मी मात्र खुश आहे. आणि भालू आजी म्हणते की जय पण खुश आहे हे पण मला माहिती. आणि इकडे आता जय ऑफिसमध्ये येऊन पुन्हा डोकल्या घेऊ लागतो. तर तेवढ्यात मॅक तिथे येतो आणि लगेच आता जय ताडकन उठतो. तर आता मॅक म्हणतो की सर झोप घेऊ राहिले का, मी नंतर येतो. तर जय म्हणतो बोल. तर मॅक म्हणतो की मी तुम्हाला थँक्यू बोलायला आलो होतो. आणि मॅक म्हणतो की सर तुम्ही मला एवढं महागातलं गिफ्ट दिलं त्याबद्दल थँक्यू. आणि जय म्हणतो की त्यामध्ये थँक्यू म्हणण्यासारखं काय आहे. आणि जय म्हणतो की मी काहीही मोठं काम केलेलं नाही आहे, तुझ्या जागी दुसरं कुणी असतं तरीसुद्धा मी दुसरं काहीतरी दिलं असतं. आणि जय म्हणतो की तू माझ्यासोबत नेहमी असतोस त्यामुळे मी फक्त तुला हे गिफ्ट दिलं. आणि मॅक म्हणतो की सर तुम्हाला माहीत नाही तुम्ही माझ्यासाठी किती मोठे आहेत, या जगातले सगळ्यात मोठे आहेत माझ्यासाठी तुम्ही. आणि मॅक म्हणतो की सर तुम्ही माझे आयडॉल आहात. आणि मॅक म्हणतो की माझ्याकडून खूप चुका होतात सर, पण मी त्या मुद्दाम करत नाही, माझ्याकडून होतात. आणि मग मी विचार करतो मॅक अरे तू जर दुसऱ्या कंपनीत असता आणि तुझा बॉस जर दुसरा असता आणि तू एवढ्या चुका केल्या असत्या तर तुला कामावर तर ठेवलं असतं का. मॅक म्हणतो की पण सर तुम्ही माझ्यासाठी गॉड आहात, कारण तुम्ही माझ्यासाठी पेशन्स ठेवलेत आणि मला शिकवलं. आणि आता मॅक म्हणतो की माझ्यासाठी ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे. आणि आता मॅक म्हणतो की सर आता माझा कॉन्फिडन्स बघा किती वाढला आहे. मॅक म्हणतो मी जेव्हा कामाला आलो होतो तेव्हा कसा होतो आणि आता कसा आहे बघा. आणि मॅक म्हणतो की सर तुम्ही माझ्यावर ओरडता पण मला त्याचं वाईट नाही वाटत बरं का, आणि मला माहिती आहे तुम्ही माझ्या चांगल्यासाठीच सांगत असता. आणि मॅक म्हणतो की आता माझं सगळं एकदम बेस्ट झालं आणि माझं बेस्ट होण्यामागे फक्त तुम्ही आहात सर. आणि मॅक म्हणतो की तुम्ही माझ्या पाठीमागे खूप स्ट्रॉंगली उभा राहिले आणि असं सहजा आत्ता कोणी करत नाही. आणि इकडे आता मॅक म्हणतो मुंबईसारखं शहर आहे सर आणि आम्हाला अशा वातावरणात काम करण्याची सवय नाही. आणि आता मॅक म्हणतो की कधी कधी या ट्रेनमध्ये जगण्याची, या एवढ्या मोठ्या गजबजलेल्या शहरामध्ये जगण्याची भीती वाटते. आणि माझ्या मदतीला तुम्ही खंबीरपणे माझ्या पाठीमागे उभा आहात आणि मला माहिती आहे माझ्या काही जरी वाईट झालं तरी तुम्ही माझ्या पाठीमागे धावून येणार म्हणजे येणार. आणि मॅक म्हणतो की मग मी रिलॅक्स होऊन जातो आणि मला ना तुम्ही मोठ्या भावासारखे वाटता. जय आता मॅकचे ते फक्त बोलणे ऐकतच असतो. आणि आता डोळ्यात पाणी येत मॅक म्हणतो की मी ना तुम्ही दिलेलं गिफ्ट आईला दाखवायला घेऊन जाईल आणि म्हणेल की बघ मला आई जय सरांनी हे गिफ्ट दिलंय. आणि जी आता मॅक म्हणतो की सर तुम्ही आता मला मित्रासारखे वाटायला लागलेत आणि तुमचे माझ्यावर खूप उपकार आहेत, थँक्यू सर असे म्हणत मॅक आता जयला हात जोडतो. आणि जय आता मॅकला खुर्चीवर बसायला सांगतो. आणि आता जय मॅकला समजावू लागतो तू कुठून आला, कोणत्या गावातून आला, कोणत्या घरातून आला हे माझ्यासाठी महत्त्वाचं नाही, पण तुला काम जमतं हे माझ्यासाठी महत्त्वाचं आहे. आणि जय म्हणतो सगळ्यात महत्त्वाचं तू अतिशय प्रामाणिक आहे आणि म्हणून हा जय खानोलकर तुझ्यावर डिपेंड आहे. आणि जय म्हणतो की बाबा इथे तुझ्याशिवाय काही होत नाही माहिती का तुला. आणि मॅक म्हणतो तुम्ही माझ्यासाठी एवढे काही बोलले ना तेच माझ्यासाठी खूप काही आहे. आणि इकडे आता मॅक म्हणतो सर तुम्ही मला काल गिफ्ट दिलं ना, मी सुद्धा तुमच्यासाठी गिफ्ट आणलंय. तर आता जय म्हणतो वेडायस का तू, कशाला खर्च केलास. आणि आता मॅक म्हणतो की आईने माझ्यासाठी नाश्ता बनवला होता ना तेच मी तुमच्यासाठी घेऊन आलोय. ते म्हणतात ना मी काल म्हणालो ना तुम्ही कृष्ण मी सुदामा आणि सुदाम्याचे हे पोहे. आणि जय म्हणतो की ह्या अशा आयडिया ना त्या शर्वरी परबच्या डोक्यात येतात. तर आता मॅक म्हणतो ही माझी आयडिया आहे. तर आता जय म्हणतो घ्या वान नाही तर गुण लागलाय. आणि लगेच आता जय एक चहा मागवतो आणि त्या चहामध्ये आता इकडे मॅक ते पोहे टाकतो आणि म्हणतो की आम्ही ना गावाकडे असंच खातो चहामध्ये पोहे. आणि लगेच आता जय ते पोहे चहासोबत खातो आणि म्हणतो गुड. तर मॅक म्हणतो आवडलं ना. आणि इकडे आता कॉन्फरन्समध्ये सगळ्यांची मीटिंग चालू होते. जय, गौतम, आकाश, शर्वरी सगळेजण बसलेले असतात. पण आता गौतम हे सगळे लेक्चर देत असतो. तर जय आता जयला जांभया येऊ लागतात. शर्वरी जयकडे बघते आणि आता शर्वरी जयकडे सगळं बघते
बघते आणि जय आता आळस जांभई देत असताना आता शर्वरी म्हणते की शायनर तू काय पार्ट टाईम दुसरा जॉब करतो काय, रात्री झोपला नाही वाटतं. आणि लगेच शर्वरी म्हणते मी नीट विचारलंय झोपला नाहीस का. आणि लगेच आता जय म्हणतो शांत बस आणि तिकडे लक्ष दे. आणि आकाश म्हणतो की बरोबर आहे, आपल्याला ना थोडीशी मार्केटिंग स्ट्रॅटर्जी बदलावी लागेल. जयला आता अजिबात दम धरवत नसतो आणि उठून उभा राहा. जय म्हणतो की आकाश मी आलोच आणि जय बाहेर निघून जातो. आणि इकडे आता शर्वरी म्हणते की या शायनरला काय झालं, झोपायला गेलाय वाटतं. आणि जय आता त्याच्या केबिनमध्ये जाऊन बसतो तर पाठीमागून शर्वरी तिथे येते आणि म्हणते काय झालं शायनर. तर आता जय सांगू लागतो की मी अशी पुस्तके कधी वाचली नाही आणि तू म्हटली म्हणून मी हे पुस्तक वाचायला घेतलं आणि त्यामध्ये कधी अडकून गेलो ना, मला कळलंच नाही. आणि लगेच आता शर्वरी म्हणते की पुस्तक जसं ज्ञान देतं ना तसं ते माणूस बनवायला देखील शिकवतं आणि पुस्तक कुणावर तरी प्रेम करायला शिकवतं. आणि खरंच पुस्तकातली एखादी गोष्ट जर आपल्या आयुष्यात जर घडली तर. आणि आता ती ऐकताच आता जय हा एकटक नजरेने प्रेमाच्या नजरेने आता शर्वरीकडे बघू लागतो. आणि आपणही पुस्तकासारखं कुणावर तरी प्रेम करावं हे शर्वरीने जयला सांगताच जयच्या मनात बसलेली असते ती शर्वरी. आणि जयसुद्धा आता शर्वरीच्या प्रेमात पडलेला असतो. तर इकडे बिंदू ही आता जयच्या रूममधून बिंदूला ते पुस्तक सापडतं आणि पटकन बिंदू ते पुस्तक घेऊन आता तेजूकडे येत म्हणते की मॅडम बघा जयदादाच्या रूममध्ये सापडलं आणि त्याच्या पहिल्या पानावर काय लिहिलेलं आहे. तर तेजू ते पुस्तक घेऊन वाचते आणि शर्वरी परबने प्रेमाचं ते पुस्तकात लिहिलेलं बघता क्षणी आता ताबडतोब तेजू उठून ते पुस्तकाचं पहिलं पान आता लायटरने जाळून टाकते आणि म्हणते की तुला ना आता तुझी लायकी दाखवलीच पाहिजे. तर इकडे त्या अगोदरच जय पडलेला असतो तो शर्वरीच्या प्रेमात आणि शर्वरीने वाऱ्याच्या वेगाने तेजूला सावध होणे अगोदरच जयला प्रेमात पाडून मारलेला असतो तो सगळ्यात मोठा सिक्सर. तर आता शर्वरी ही जयच्या प्रेमात पडून आणि जयलासुद्धा प्रेमात पाडत कसा असावरी आणि गौतमच्या लग्नाचा रस्ता मोकळा करते हे बघण्यासाठी आणि या मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब